दिवाळी म्हटली की लाडू, चिवडा, चकल्या, करंजी हे सगळं सुरू होतं. चला तर मग आपण काहीतरी नवीन ट्राय करू. ते म्हणजे आगळी वेगळी आणि खुसखुशीत दिवाळीची मठरी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अहोंच्या नखरेमध्ये. तर मठरी बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेतलाय, अर्धा चमचा ओवा, साजूक तूप आणि चवीनुसार मीठ घेतलंय. सगळे जिन्नस एकजीव केल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचंय. जास्त पातळ करायचं नाहीये, जसं आपण चपातींना करतो सेम तसंच. 10 मिनिटे झाकून ठेवायचंय. नंतर आपल्याला एका वाटीत पेस्ट तयार करून घ्यायची आहे. साधारण 3 चमचे तूप घेतलंय आणि 1 चमचा मैदा घेतलाय. तर तूप आणि मैदा चांगलं फेटून घ्यायचंय, म्हणजे एकजीव करायचंय. तर आपलं पेस्ट एकदम रेडी झालंय. तर जे आपण कणिक ठेवलं होतं झाकून, त्याला 10 ते 15 मिनिटं झाले. झाकून काढून झाल्यावर ते आपल्याला थोडं मळून घ्यायचंय. त्यानंतर अशी एक मोठी लाटी तयार करून घ्यायची आहे. नंतर त्याचे छोटे छोटे भाग करायचे, म्हणजे सुरीच्या साहाय्याने ते आपल्याला कापून घ्यायचे. नंतर त्या पिठाचे एक समान पद्धतीने अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली जी मठरी आहे ती एक समान म्हणजे एकसारखी दिसेल. चपाती आपल्याला जास्त बारीकही नाही करायची आणि जास्त जाडही नाही ठेवायची, नॉर्मल ठेवायची. जेवढी आपण घरी चपाती लाटतो त्यापेक्षा कमी. नंतर जो आपण साठा तयार केला होता तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, चारही साईडना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला पोळीला असे कट लावून घ्यायचे, म्हणजे जोपर्यंत पोळी संपत नाही तोपर्यंत कट नाही लावायचे, असे मधल्यामध्येच लावायचे आणि एकदम आरामाने फोल्ड करायची. होऊन जातं ते एकदम आरामाने करायचे. तुम्ही बघू शकतात. जर का खाली पोळी चिटकत असेल तर तुम्ही खाली मैदा पण लावू शकता आणि थोडं तिला असं लांब करायचे, म्हणजे थोडं ताणून घ्यायची आणि ट्विस्ट करायची. ट्विस्ट केल्यानंतर असं बघू शकता अशी घडी पाडायची त्याची, म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्या ज्या कळ्या आहेत त्या फुलून येतील वरती. शेवटी मठरीचे जे टोक आपल्या हातात येतात ते व्यवस्थित मागे चिटकवून घ्यायचे, म्हणजे तळताना ते बाहेर निघणार नाहीत. काळजी घ्यायची तेवढी फक्त. व्यवस्थित समजण्यासाठी इथे मी अजून एक तयार करून दाखवते. तुम्ही बघू शकतात असे मी जे कट आहे ते लावून घेतलेत. ही रेसिपी करताना एकदम मज्जा वाटत होती, म्हणजे एकदम साधी, सोपी आणि सरळ रेसिपी आहे. दिवाळीसाठी तर एकदम परफेक्ट, म्हणजे कमी वेळात होणारी. कट लावून झाल्यावर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने थोडं असं ताणून घ्यायची, म्हणजे थोडी मोठी करायची तिला आणि थोडं ट्विस्ट करून तिला गोल फिरवायची, म्हणजे एका अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात. आणि त्याचे मागचे जे टोक आहे त्याला एकदम व्यवस्थित असे चिटकवून घ्यायचे, म्हणजे ते निघणार नाहीत. मठरी बनवताना एकदम हलक्या हाताने प्रेस करायचंय, जास्त जोरात प्रेस करायचं नाही, नाहीतर ते चिप्पट होऊन जाणार. एकदम सुंदर दिसते. चला तर मग अशाच पद्धतीने मी सगळ्याच तयार करून घेतल्यात. चला आता तयार झालेली मठरी तळून घेऊया. तळताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तेल. तेल आपल्याला जास्त तापत नाही ठेवायचंय, म्हणजे जास्त कडक नाही करायचंय, एकदम मीडियम ठेवायचंय. सुरुवातीला लो फ्लेमवर त्या मठरी चांगल्या होऊ द्यायच्या, मग नंतर हलक्या हाताने त्यांना पलटवायच्या. पलटवल्यानंतर एकदम खरपूस रंगाच्या होऊ द्यायच्या. इतके छान दिसतात ना, आणि चव पण एकदम जबरदस्त लागते. दिवाळीसाठी तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.